म्हणते की सासूबाई अहो मला रागावू नका, मला शिव्या देऊ नका, कारण मी पाण्याला गेले असते तिथं मी भगवंताला पाहिले आणि माझे मी देहभान विसरून गेले, माझे चित्त मी कुठं ठेवून आले, भगवंताकडे ठेवून आले, म्हणून मला रागावू नका. हो एक गवळण तर दुसरी गवळण काय झालं, सकाळी सकाळी पाण्याला गेली असता ती तर तिथून यायलाच तयार नव्हती, कारण तिने कोणाला पाहिलं होतं, भगवंताला पाहिलं होतं, म्हणून ती तिथून कधी त्याला यायलाच तयार नव्हती. परंतु ती सासूरवासी नसल्यामुळे तिला कळतच नव्हतं लोक तिच्याकडे बघायचे. आणि ही दुपार झाली, सायंकाळ झाली, परंतु इथेच का थांबली आहे, परंतु साधारण व्यक्तीला तिच्या मनातील कळत नव्हता. त्या कळता कोणाला कळणार आहे, फक्त तुकाराम महाराजांना कळत होत्या. म्हणजे बघा ना, ती गवळण सांगत होती की मी पाण्याला गेली, तेव्हा तुकाराम महाराज तिथं आले आणि सांगतायत की हे गवळणी मी सकाळपासून बघतो आहे, तू इथेच बसतेस नदीच्या नावावर, घरी का बरं जात नाही. तेव्हा ती गवळण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगते आहे की हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे म्हणजे बघा ना, ही गवळण सांगते की सासूबाई माझ्या चित्त भगवंताने हरण केले आहे, माझा वित्ताधिकांचा भार माझ्या डोक्यावर होता, तो मी तिथे ठेवून आली आहे. ते तुकाराम महाराजांना सांगते की माझे चित्त मी भगवंताकडे विसरून आली आहे आणि वित्ताधिकांचा भार माझ्या डोक्यावर आहे, म्हणून मी विसरून गेली की घरी कशी जाऊ म्हणून. तेव्हा भगवंत ते म्हणजे बघा, आता तुमच्या गावामध्ये कुठलंही कार्य असू द्या, तुमच्या चित्त तिथे लागेल त्याला पूर्ण कार्य सफल होईल ना, होईल की नाही. तर बघा, तुमच्या कार्यामध्ये जर सफलता मिळवायची आहे तर आपल्याला भगवंताचे काय करायचे आहे, नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करताना आपले चित्त एकाग्र करावे लागतंय. म्हणजे संसार करायला गेलो तर परमार्थ वाया जातो आणि परमार्थ करायला गेलो तर संसार वाया जातो. म्हणून एकाग्र कुठलंही कार्य करा, तुम्हाला चित्त एकाग्र पाहिजे. म्हणजे ती गवळण म्हणते, सांगा मी काय करू, संसार करावा की परमार्थ करावा. आपला जर संसारामध्ये बघा, संसार करता आता तुम्ही सगळे इथे बसल्या, तुमच्या चित्त कुठं आहे, कुठं आहे. पुरुष मंडळीचा चित्त असेल आमच्या शेतीकडे, शेतीमध्ये पराठीमध्ये पाणी द्यायचं आहे, कुणाचे धान काढायचं आहे, कुठं ना कुठं आपलं मन चित्त आहे. स्त्रियांचं चित्त असते आमच्या घरी भांडे आहे, कपडे आहे, म्हणजे कुठलं ना कुठलं मन, आपलं मन कसं भटकत असते. आपलं चित्त एकाग्र राहते का, नाही राहत. अरे संसार संसार तसा तुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. Thank you.
चटके घ्यावे लागते तरच आपल्याला पोटासाठी काय मिळते भाकर मिळते. म्हणजे या शरीराचा उपयोग प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कार्यात करत असतो, पण त्यासाठी काय पाहिजे आपल्याला शरीर आपलं स्ट्रॉंग पाहिजे. आज आमचे आजोबा इतक्या वयामध्ये आले, परमार्थामध्ये आहेत, त्यांचे गुडघे दुखी नाही काही नाही, कारण त्यांनी आपलं शरीर कुठे अर्पण केलं पूर्ण भगवंताकडे अर्पण केलं. म्हणून आमचे कुकडे बाबाजी आज टनाटन आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये व्यवस्थित आहेत. तर बघा आपलं कार्य जर कुठं नसलं तर आपलं ते कार्य पूर्ण सफल होत नाही. म्हणून मी गौरव सांगते तुकाराम महाराजांना की मी घरी जाऊ कशी, कारण माझा जो देहभान आहे तो मी भगवंताकडे ठेवून आली आहे. आणि भगवंताकडे ठेवून असल्यामुळे घरी गेली तर घरचे लोक मला बोलतील, घरचे लोक मला नावे ठेवतील. म्हणजे बघा ना आपल्याकडे प्रथा आहे की एकामेकांना नावं ठेवणे ही लोकांची म्हणजे प्रथाच बनलेली आहे. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा सर्वात आधी काय ठेवलं जाते, नाव ठेवलं जाते. नाव ठेवलं जाते ना माणूस जन्माला आल्यानंतर. म्हणून जे सुरुवात तिथपासून आहे तर मग भीती करण्याची काही कारण आहे का नाही. म्हणजे बघा लोक किती नाव ठेवू द्या परंतु लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. माझं चित्त भगवंतामध्ये आहे म्हणून आज मी तुमच्या समोर कीर्तन करते ना. तर माझं चित्त नसेल तर मी सांगेन का तुम्हाला नाही. म्हणून बघा तर चित्त लोक काही बोलू द्या परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही गाऊ पांडुरंग, आम्ही गाऊ पांडुरंग. म्हणजे लोक किती नावं ठेवू द्या, विटंबना करू द्या परंतु लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं कार्य जर चांगलं असेल तर त्या कार्यामध्ये आपलं चित्त असायला पाहिजे आहे. म्हणजे बघा ना काही काही लोक कीर्तनामध्ये बसतात, भजन करतात परंतु संसार कीर्तन म्हणजे काय हेच त्यांना कळत नाही. माझ्या दादांनो कीर्तन म्हणजे फक्त ऐकण्यासाठी नसतं रे, फक्त ते काहीतरी त्याच्यामधून शिकण्यासारखं असते. आणि ते कीर्तन आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी असते. कीर्तन फक्त एका कानाने ऐकणे दुसऱ्या कानाने सोडण्यासाठी नसते. कारण या व्यवहारिक जीवनामध्ये या व्यवहारिक दृष्ट्या फार वाईट आहे. कारण व्यवहार आणि संसार हा काय फक्त दुःखातच जातो, आपल्या सुखामध्ये नाही जात. म्हणून त्यासाठी काय पाहिजे, सुख जर जीवनामध्ये पाहिजे आहे तर भगवंताचं नामस्मरण पाहिजे आहे. आणि त्या नामस्मरणासाठी आपलं चित्त एकाग्र पाहिजे. अरे संसार दुःखमूळ जाऊ म्हणजे या संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. तर त्या सुख घेण्यासाठी आपल्याला दुःखातून तर समोर जायचंच आहे. त्यासाठी भगवंताचं नामस्मरण आवश्यक आहे आपल्याला. आणि भगवंताचं नामस्मरण करत आमचंही फक्त क्षणभर त्या देवाचं नाव घ्या. देवाची ये द्वारी भाषण भरी, देवाची ये द्वारी भाषण भरी, देवाची ये द्वारी भाषण देवाची ये द्वारी
स्मरणामध्ये क्षणभर तरी आपण थांबायला पाहिजे आणि त्या भगवंताचे काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. तेव्हा ती गवळण तुकाराम महाराजांना सांगते की महाराज मी घरी गेले असते परंतु घरचे लोक मला नावं ठेवतील, म्हणून ती अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगते आहे. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. की महाराज मी आता घरी कशी जाऊ, कारण माझा चित्त मी भगवंताकडे ठेवून आले आणि घरी जर गेले तर माझे लोक मला नावे ठेवतील आणि घरची लोक मला नावे ठेवतील आणि विटंबना करतील आणि पारखी लोकांना सांगतील आपल्या सुनेच्या गवळणीच्या गोष्टी घराबाहेर सांगतील. म्हणून त्या तुकाराम महाराज सांगते, गवळण आपला तुकाराम महाराजांना सांगते आहे की तुकाराम महाराज मी घरी कशी जाऊ, कारण घरचे लोक मला नावे ठेवतील. नवे बरा लौकिक म्हणजे लौकिक खराब होईल. त्यासाठी जर बघा आपले कुठले कार्य चांगले आहे तर मग लोक नावं ठेवतील, याकडे लक्ष देऊ का आपण की आपल्या कार्याला सफलता मिळण्यासाठी आपले कार्य आपले चालूच ठेवू. म्हणजे भगवंतांनी काय सांगितले आहे, माझ्या संत महात्म्यांनी सांगितले आहे की कार्य कुठलेही करा, संसारामध्ये करा किंवा परमार्थामध्ये करा, परंतु आपले जर नीती वागलेली असेल आणि चित्त जर आपले एकाग्र असेल तर कुणाला घाबरण्याची गरज नाही. म्हणजे बघा ना आज कुठलं कार्य आहे आज आपल्या गावामध्ये, गोपाल कार्याचं आहे ना, बरोबर. गोपाल कार्याचं कार्य करत आहात तुम्ही, तर आपल्या गावातील सगळे गाव एकत्र, सगळं कुटुंब, कारण येथे सगळ्यांची आहे अधिकार. इथं कुठे जाती भेद काही नको, कारण हा काल्याचा आहे, काल्याचे कार्यक्रम असल्यामुळे इथे सगळ्यांनी एकत्र यावं. एकाग्र येण्यासाठी मन चित्त एकाग्र ठेवून या. एकमेकींसाठी आपल्या कुठलेही कार्य करा, एकमेकांसाठी धावत चला. म्हणजे बघा ना आता आपल्या मला थोडं सांगायचं आहे की आता आपल्या या मालेगाव गावामध्ये जे प्रकरण घडलं सगळ्यांनाच माहिती असेल. 3 वर्षाच्या मुलीचा जो बलात्कार झाला आहे, तर आता बघा आपल्या कुठल्या माऊलीला वाटेल की माझ्या पोटी मुलगी जन्माला यावी, वाटेल का? कारण 3 वर्षाची मुलगी ती फक्त गुलाबाचं फुल आता ते कधी होती, ती उमलाईच होती तरी तिचा सूर्य मावळला. काय आवश्यक असेल तिच्या
डोळ्याला अश्रू यावे. कारण 3 वर्षाची मुलगी म्हणजे काही खूप मोठी मुलगी नव्हती आणि पहिल्याच लेकरू आदल्या दिवशी त्या मुलीचा वाढदिवस झाला होता. 3 वर्ष फक्त तिला कंप्लीट झाले होते आणि त्या नराधमाने त्या मुलीचा बलात्कार करून आणि दगडाने ठेचून त्या मुलीला मारलाय. कुठल्या आई वडिलाला वाटेल की माझ्या पोटी मुलगी यावी? अरे भीती वाटते मुलींना एकटी पाठवायला, शाळेत पाठवायला. कारण मुलगी तुमच्याही घरी आहे, मुलगी माझ्याही घरी आहे. अगर जगातली कुठलीही मुलगी असो ती आपली मुलगी समजून चला ना. कुठल्या आई वडिलाला वाटेल जर मुलीचे असे कांड होत असतील तर माझ्या पोटी मुलगी येऊ दे, आणि मुलगा जर असा नराधम निघत असेल तर कुठल्या आई वडिलाला वाटेल की माझ्या पोटी पुत्र येऊ दे? अरे त्याच्यापेक्षा मी वाट असलेली बरी, पण तुला मुलगा नको बाबा, नको मुलगा. त्याच्यापेक्षा बघा ती आई आज न्याय मागते आहे आई वडील, परंतु त्या मुलीला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. मग न्याय मिळालाच पाहिजे त्या मुलीला. कानून कायदे हातामध्ये घेतलेच पाहिजे, तशाला जीवन तर जाळायलाच पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे. काय जीवन जगत असेल, त्या आई वडिलाला काय वाटत असेल? आज आपण व्हिडिओ पाहिला तरी आपलं मन दुखावलं माझ्या दादांनो. मग त्या आई वडिलांची काय अवस्था असेल, त्या गावातील लोकांची काय अवस्था असेल? विचार करा. हा हृदय फाटून जातो त्या मुलीचा व्हिडिओ पाहतात. आणखी तिने पंख उडवायचीच होती ती, तरी त्या मुलीची निर्गुण हत्या झाली. पंख हे माझे, पंख हे माझे, पंख हे माझे देवा गरुडिया गेले. देवा तुझ्या दारी मी, अरे देवा तुझ्या दारी मी काय पाप केले. देवा तुझ्या दारी मी काय पाप केले. देवा तुझ्या दारी मी काय पाप केले. सांगते आहे की आई भगवंता मी काय पाप केलं रे? या दारामध्ये मला आणखी जीवन जगायचं होतं, माझ्या आई वडिलांसोबत मला राहायचं होतं. असं काय पाप केलं मी की माझी इतकी निर्गुण हत्या झाली? आणि मी खेळायचे बागडायचे दिवस होते माझे, तर मी आज माझं जीवन संपवलं त्या नराधमाने. विचार करा माझ्या दादांनो, आज त्या माऊलीची मुलगी आहे, उद्या आपली आहे, उद्या तुमची आहे, माझी सगळ्यांची आहे. म्हणून त्या माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे. कुठे ती आपली आई शोधेल आणि कुठे ती आई आपल्या मुलीला शोधेल. म्हणून ती मुलगी आपल्या आईसाठी 2 शब्द बोलते आहे. ती मुलगी आपल्या आईसाठी 2 शब्द सांगते की आई मला न्याय मिळेल की नाही मिळेल, मला न्याय द्या, हो न्याय द्या. म्हणून त्या एकच प्रार्थना करा की त्या मुलीला न्याय मिळू दे. कुठेही असं घडू नये, कुठल्याही गावात असं घडू नये. आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हटल्या जाते, आपला हा भारत देश पावन म्हटल्या जाते. काय झाले आपल्या या संतांच्या भूमीला? जिथे संत महात्म्यांनी जन्म घेतला, जिथे संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरी पारायण गाथा सगळेच लिहून ठेवलं, तरी का असे नराधाम जन्माले आले आहेत? का नाही कळत नाही माझ्या दादांनो. म्हणून त्या मुलीसाठी काहीतरी न्याय मागा, हो. कुठेही काय असं घडते आहे आपल्या आजूबाजूला जरी घडू द्या, तरी ते मुलगी एकटी जरी शाळेत जात असेल ना, तरी आपलीच गावची मुलगी समजून तिला सुरक्षित ठेवा, एवढंच मागणं आहे मला. मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तर बघा गवळण अभंगाच्या अभंगामध्ये सांगते की गवळण तुकाराम महाराज त्या गवळणीची व्यथा सांगताय की हे भाग्यशाली गवळणी, तू कोणाकडे लक्ष देते आहेस?
या गावकऱ्यांकडे, या लोकांकडे कुठेही लक्ष नको देऊ. अगं लोकांची रीत आहे नावं ठेवण्याची, म्हणून त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ती गवळण घरी गेली, सायंकाळच्या वेळात घरी गेली आणि सांगते आहे की घरी कामामध्ये लक्ष लागत नाही. कुठले तरी लोक मला नावं ठेवतील, माझे घरचे लोक आजूबाजूच्या लोकांना सांगतील आणि परके लोक मला बोलतील की कुठं गेली होती, काय करत होती, सकाळपासून बघतोय तू घरी नाही आहे, कुठलं काम करायचं सांगितलं तर काम करत नाही आहे. म्हणून ती गवळण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगते आहे की सांगता गोष्टी पर्याती सांगता सांगता गोष्टी पर्याती सांगता गोष्टी पर्याती सांगता गोष्टी ती गवळण सांगते पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील, घरचे लोक माझे मला नावं ठेवतील आणि परक्या लोकांना जाऊन सांगतील की माझी सून सकाळपासून पाण्याला गेली असता ती अजूनपर्यंत घरी आली नाही. दुपार झाली, संध्याकाळ झाली, परंतु ती काही घरी यायला तयारच नव्हती. म्हणून माझे लोक मला नावे ठेवतील. तुकाराम महाराजांना सांगते आहे की तुकाराम महाराज येते फक्त 5 मिनिट होते, येते 30 झाले. म्हणजे बघा आपण जर कुठे गेलो तर आपल्या घरातील लोक सुद्धा आपल्याला विचारतात कुठे गेला होता, काय केला होता, असे विचारतात ना. त्याच प्रकारे त्या गवळणीची अवस्था सुद्धा तशीच होती. आमचे आजोबा उकडे बाबाजी इतकं सुंदर गायन करतात, तरी तुम्ही सगळे टाळ्यांना वाजवत त्यांच्यासाठी. एक टाळी त्यांच्यासाठी झाली की या वयामध्ये कुणाला गुडघे दुखी, हातपाय दुखी होते, परंतु आमचे बाबाजी आज खूप सुखरूप आहेत, कारण त्यांनी भगवंताला स्मरण, आपलं जीवनच आपलं भगवंताच्या नामामध्ये दिलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. कारण आता कोणी म्हणेल आम्ही टाळ्या कसं वाजवायचो, कारण कोणी मोठ्या घरचे आहे, कोणी इथं कोणी मोठे नाही, कोणी छोटे नाही. माझ्या